हरिओम सर्वांना नमस्कार. मागील व्याख्यानामध्ये आपण 18व्या सूत्रापर्यंत आलो होतो. समाधी साधन पादातील 18 सूत्र होतं दृश्य. दृश्य म्हणजे प्रकृती. कशा क्रमाने आलो होतो तर हेय हेय हेतू हा विषय आपण पाहत होतो. कारण हेय काय आहे तर दुःख हेय आहे हे सांगितलं गेलं. तर मग त्या हेयाचा हेतू काय आहे पाहिलं गेलं. त्या हेयाचा हेतू काय होता. हे म्हणजे दुःखाचं कारण काय होतं. दृष्ट्या आणि यांचा संयोगाचा संयोग होता. दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग होता. मग हे कारण झालं दुःख प्राप्तीचं. मग दृष्टा आणि दृश्य काय हे समजून घेणं गरजेचं ठरलं. मग त्यानंतर क्रमानेच विषय आला दृश्य म्हणजे काय. तर दृश्याचं सूत्र आपण 18वं पाहिलं. प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोगापवर्गार्थम दृश्यम. याचं काय आता सांगणं गरजेचं नाही, अजिबात नाही. तर त्यामुळं हे कळालेलं आहे. दृश्य कळालंय आता. कधी दृश्याची अडचण येणार नाही. आता दृश्य समोर दिसत आहे तुम्हाला. कालचं दृश्य. तर त्याप्रमाणे मग आता या दृश्याचं दृश्य गुणांच्या स्वरूप भेदाच्या निर्णयार्थ पुढील सूत्र सांगितले आहे. 19वं सूत्र काय सांगत आहे. दृश्य गुणांच्या स्वरूप भेदाने दृश्य जे गुण आहे त्याचा स्वरूप भेदच्या निर्णयार्थ म्हणजे त्याचे वेगवेगळे स्वरूप काय आहेत ह्या दृश्याचे. दृश्याचं स्वरूप भिन्न काय काय आहे हे सांगण्यासाठी पुढील सूत्र सांगितलं. काय आहे. विशेषा विशेष लिंग मात्रा लिंगानी गुणपर्वानी. विभाजन करायचं. सर सांगा ना तुम्ही. पुढके सर सांगतील आता. त्यानंतर पूर्ण पात्रे सर, त्यानंतर योजनाताई. मग हे या सूत्राचं वर्णन आपण केलं होतं अगोदर. हो सर. विशेष अविशेष लिंग मात्र आणि अलिंगानी. हे विशेष म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन. किती झाले. 11. विशेष 11. ठीक आहे. आणखी 5 स्थूलभूत 5 तन्मात्रा. अविशेष 7 तन्मात्रा. 25 तत्वांचा विचार इथं होतो. आता पूर्ण पात्रे सर सांगतील अस्खलितपणे. याच्यामध्ये विशेष अविशेष लिंग मात्र आणि अलिंगानी या ठिकाणी आपण मागे पाहिलं होतं 25 गोष्टींचा विचार केला जातो. 25 नाही 24. त्यामध्ये विशेष 16 गोष्टी. 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये 1 मन 5 स्थूलभूत म्हणजे पंचमहाभूत. पंचमहाभूतांच्या तन्मात्रा 5. 1 अहंकार आणि मग लिंग त्यातलं महत्त्व अलिंग मग प्रकृती आणि प्रकृतीचे 3 गुण सत्व रज तम असं एकूण संख्या होते. ठीक आहे सांगतो बाबा सांगतो. ठीक आहे. असं आहे पहा. विशेष नोट करा. मग अवसांख्य दर्शनाच्या वेळेस झालंय. विशेष UGC नेटला येईल हे बरं का. यासाठी विशेष विशेष काय आहे. 5 ज्ञानेंद्रिये 5 स्थूलभूत 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन. किती झाले. 16. 16 विशेष. 16 विशेष म्हणजे काय. फक्त काय कार्य आहे कारण नाही. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन आणि स्थूलभूत नाही. आणि मन असे 16 झाले. ह्याला विशेष म्हणजे काय तर हे विशेष म्हणजे फक्त कार्य आहेत कारण नाहीयेत. पुढके सर योजनाताई कळालं ना. फक्त कार्य आहेत कारण नाहीत म्हणजे ह्यांच्यापासून कोणी निर्मित होत नाही. हे कुणापासून निर्मित झालेले आहेत हे विशेष झाले. आता अविशेष विशेष अविशेष. अविशेष काय असेल तर अविशेष म्हणजे 5 तन्मात्रा आणखी 1 अहंकार. ह्याला म्हणायचं अविशेष. म्हणजे हे काय आहे कारण पण आहे. कुणाचं कारण आहे. ह्या 16 जणांचं. ह्या 16 जणांचं कारण आहे. आणि कार्य कशाचं आहे बुद्धीचं. बरोबर आहे. बुद्धीपासून निर्मित झालेलं आहे. म्हणून हे 6 काय आहेत अविशेष.
अविशेष. ठीक आहे, विसराय नकोय आता. 24 तत्व विसराय नकोय आणि वर्गीकरण सुद्धा विसराय नको. 16 अविशेष, नाही नाही, 16 विशेष. 16 विशेष अविशेष आणि 6. 6 अविशेष. किती झाले? 16 आणि 6 किती झाले? 22. 22. आता लिंग मात्र. महत. महत बुद्धी. महत. हा, महत. ते काय आहे? लिंग मात्र आहे, लिंग आहे ते, बरं का. आणि अलिंग काय आहे मग? प्रकृती. प्रकृती आहे ना. हा, प्रकृती. ठीक आहे. हा, मग किती झाले हे तत्व? 24 झाले. मग संख्याचे किती तत्व आहेत? 25. का 25 घेतलं नाही? तर ते या प्रकृतीच्या कक्षेत येत नाही. तो कार्य पण नाही, कारण पण नाही, तो एकटाच आहे. आलं लक्षात? ते वेगळं तत्व, असं 25 करायचे. आलं लक्षात सर? हो. प्रकृतीपासून निर्माण झालं महतबुद्धी, महतबुद्धीपासून अहंकार, अहंकाराच्या तमोगुणापासून काय तयार झालं? चला नका बघा तुम्ही परत, ठेवू द्या, ग्रहपाठाला राहू द्या हे, आता असू द्या, वेळ जाईल आज पण, नको. ठीक आहे, आपण थांबूयात. परत हे तुम्ही पहा, थांबूयात नाही, या विषयापर्यंत आपण थांबूयात. तर हे विशेषा, अविशेष, लिंग मात्र, लिंगानी, गुणपर्वानी. प्रकृतीची त्रिगुणात्मिक आहे, तर 3 गुणांपासून निर्मिती झालेले हेच एवढे आहेत. म्हणजे आलं लक्षात? गुणांपासून निर्मित झालेले एवढेच आहे. पुरुष आहे का गुणापासून? नाही. पुरुष हा गुणातीत आहे. गुणातीत आहे, बरं का. तो चेतन आहे, अप्रसव धर्मी आहे. हे सगळे गुण पाहायचे परत संख्याचे. सांख्य सिद्धांत, योग सिद्धांत, सांख्य सिद्धांत आवाज आहे ना सर? तोच अक्षरशः जशाला तसा घेतलेला आहे. आणि सांख्य दर्शनाचा साधनेचा भाग, स्पष्टीकरणात्मक भाग म्हणजे योगदर्शन आहे. कळालं? योगदर्शनाचा तात्विक भाग सांख्य दर्शन आहे आणि सांख्य दर्शनाचा स्पष्टीकरणात्मक साधनेचा भाग म्हणजे योगदर्शन आहे. हे पण आपल्याला, आपला जो पेपर आहे इंडियन फिलॉसॉफी अँड योगसूत्र, तर त्यातील पहिले 2 मॉड्यूल आपल्याला तत्वज्ञानाचे आहेत. त्यामध्ये योग आणि संख्याचं रिलेशन सांगायचं आपल्याला, बरोबर आहे ना? तर योग आणि संख्याचा संबंध सुद्धा आपल्याला कळाला पाहिजे आणि तो संबंध इथे दिसून येतोय. हे सूत्र ठळकपणे, म्हणून पतंजलींनी जर विस्ताराने तर हे सांगितलं नाही. 24 तत्व सांगितलीत का पतंजलींनी? कुठे सांगितले नाहीत, पण संख्यांनी सांगितलं. मग आपण जे म्हणतो आता नवीन ज्यांनी योगदर्शन नुसतं सूत्रच वाचलेलं आहे काही जणांनी, बरं का, त्यांना आतापर्यंत सांख्य दर्शनच कळालं नाही आणि सांख्य योगाचा संबंधही कळालेला नाही. आणि सांख्य दर्शन योगात म्हणतात पण कुठेही पण कळत नव्हतं. पण कुडकेसर यातून कळतं की पतंजलींनी एक सूत्राचं सर्व सांगितलं, कारण त्यांचं म्हणणं आहे की सांख्य दर्शन माहिती आहे ना तुम्हाला. पतंजलींना काय अपेक्षित आहे? तुम्हाला सांख्य दर्शन माहिती आहे ना बाबा. मग ज्यांनी सांख्य दर्शन माहिती न करता जर योग दर्शन अभ्यासत असतील तर त्यांना या सूत्राचा उलगडा होणार नाही. ठीक आहे, पण आपण सांख्य दर्शन अभ्यासलेलं आहे म्हणून आपल्याला या सूत्राचा अर्थ कळालेला आहे. आणि सांख्याचा आणि योगाचा किती अन्योन्य संबंध आहे, कसा संबंध आहे आपल्याला माहिती आहे. ते या 19व्या सूत्रात 24ही तत्व सांगितलेली आहेत. महर्षी पतंजलींनी जशाला तशी सांख्य दर्शनातील 24 तत्व आणलेली आहेत. म्हणजे 25 तत्व नाही का? आता सांगतील ना, पाहूयात आपण. 24 तत्व झाली. हा, असं प्रश्न क्वचित असं टाकला जाईल की योग दर्शनानुसार तत्वमीमांसा सांगा. मग कसं करणार? प्रमाण म्हणलं की आपण प्रत्यक्ष अनुमान आगम हा प्रमाणाने सांगू शकतो आपण, परंतु तत्वमीमांसा म्हणलं की कळत नाही आपल्याला किती तत्व मानलेत, नाही कळणार. तर इथे सांगितलंय. मग पतंजलीनुसार म्हणल्यानंतर आपल्याला कसं मांडावं लागेल? विशेष ते अंतर्गत, अविशेष लिंग मात्र, अलिंग. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे मांडू शकतो. हे मांडायला पाहिजे. पुढे चला मग. कळालं ना? काय याचा विस्तार करायचा नको ना? सांख्य दर्शनात याचा विस्तार झालेला आहे.
ठीक आहे. कारण हे शेश्वर सांख्यच आहे योगदर्शन. हो, सांख्यच आहे, नाव पण आहे का शेश्वर सांख्य का म्हणलं पण शेश्वर सर? सांख्य. हा. का ईश्वर बरं अधिक म्हणलं आहे त्याच्यात. शेश्वर सांख्य? ईश्वर तत्वाची भर टाकली त्यात. ईश्वराचा उल्लेख आहे. हं? 26व्या ईश्वर तत्वाची भर घातली म्हणून त्याला शेश्वर म्हणलंय. आणि सांख्य का म्हणलं? हा जशास तसं सांख्य घेतलंय म्हणून हा. सांख्य म्हणलं, आणि ऍड एकच केलंय म्हणून शेश्वर सांख्य म्हणलं. ईश्वरासहित सांख्य, बिना ईश्वराचं सांख्य, असं प्रकारे. भजी भजे आणि मिरची भजे. फक्त मिरची वाढवली, भजे तेच आहेत. तशा प्रकारे हा बरं का, सामासिक शब्द आहे ना. नुसते भजे, न मिरची, नुसते भजे झाले म्हणजे नुसतं सांख्य झालं, आणि त्यात आता ईश्वर ऍड केला म्हणजे मिरची भजे, अशा प्रकारे झालं. ठीक आहे, पुढे जाऊयात. मग आता विषय काय काय आला? हेयम दुःखम अनागतम. हेय दुःखम अनागत आहे, पुढे होणारं दुःख हेच आपण टाळू शकतो. अगोदर घडलेलं आणि भोगत असलेलं फल आपण टाळू शकत नाही. ठीक आहे, मग पुढील सूत्र काय येतं मग? या हेयाचा हेतू काय आहे? तर दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग हा हेयाला कारण आहे. म्हणजे रोग का झालाय अगोदर काढावं लागेल, बरं का. रोग कळाला, आता रोगाचं कारण कळालं पाहिजे, त्यानंतर उपचार झाला पाहिजे, बरं का. नुसता रोगावरती काम नाही करायचं. आपल्या योगामध्ये सांगितलं दाळिंबे सरांनी, ॲलोपॅथी म्हणते रोगी व्हा आणि नंतर या, बरोबर आहे. आणि ॲलोपॅथी हे कार्यावर कार्य करते, बरं का. आणि आयुर्वेद योग हा कारणावरती कार्य करतो. कार्य करतो म्हणजे म्हणायचंय कारणावरती इलाज करतो, कारणाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतं, म्हणून दीर्घकालीन जातं, बरं का. म्हणजे निर्मिती रोगाची कुठून होत आहे, मग ते निर्मितीचं केंद्र बंद करायचं, बरं का. निर्मिती जिथून होते त्याला बंद करायचं. तर मग हे याचं हेतू काय आहे? तर दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग. मग पुढे विषयाला दृश्य काय आहे? मग 18व्या सूत्रामध्ये पाहिलं, प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोगापवर्गार्थम दृश्यम. मला लय आवडलंय सूत्र, हो काय करावं, आणखी सांगावंच वाटायला नको. मग दृश्य सांगितलं. आता हे दृश्याचं वर्गीकरण करावं लागेल, त्याचं गुणपर्व कसे आहेत, बरं का. गुणपर्वानी त्याचे गुणांचं भेद कसा निर्माण होतो, याचं स्वरूप कसं आहे. म्हणजे सगळे एकसारखे नाही आहेत, भिन्न भिन्न आहेत, परंतु गुणापासून निर्मित आहे. तत्व आहे, नुसतं दृश्य म्हणून भागत नाही. दृश्य विस्तारित आहे, कारण जग हे विस्तारित, काय म्हणतात त्याला, रज्जू सर्पाकार भास येले जगडंबर. हे जगड अंबर किती मोठं आहे, विस्तारित जग. छोटं आहे का जग काही? हे खूप विस्तारित आहे जग, पण त्याला वर्गीकरणात्मक मांडणी करावी लागेल. तर त्या दृश्याचं वर्गीकरण 19व्या सूत्रात महर्षींनी केलं, सांख्याचं जशाला तसं आणलं. ठीक आहे, मग आता विषय येतो, तुम्ही काय म्हणलं होतं बाबा, हे हेतू काय सांगितलं होतं? हे हेतू काय आहे? दृष्ट आणि दृश्य यांचा संयोग. संयोग. मग काय सांगितलं तुम्ही? आता दृश्य सांगितलं, आता काय सांगावं लागेल? मग दृष्टा पण सांगावं लागेल ना. मग सूत्र एकमेकाला जोडायचंय मला, यासाठी सांगतोय मी, आलं का लक्षात? म्हणजे क्रमाने सूत्राचे क्रमांक पाठ नसताना पाठ करण्याची युक्ती सांगतोय मी. हे सांगितलं, मग हे हेतू सांगावाच लागेल, कारण हे हेतू सांगितल्यानंतर हे हेतू मध्ये आला दृष्टा आणि दृश्याचं ऐक्य होणं. मग दृश्य काय आहे सांगितलं, गुणपर्व सांगितले. मग आता काय राहिलं? संयोग आहे ना, कारण आपण काय इलाज करायला चाललोय, आपण दुःखाचं कारण शोधत आहोत. कारण काय सापडलं? दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग. मग दृश्य काय आहे हा प्रश्न आला, मग दृश्य काय आहे हे सांगितलं. मग आता प्रश्न काय येणार? दृष्टा काय आहे सांगा, दृष्टा कोण आहे सांगा. मग आता 20व्या सूत्रामध्ये दृष्टा कोण आहे, कसं आहे हे सांगत आहेत. आता दृष्ट्याबद्दलचं सूत्र आहे, दृष्टा दृशिमात्र शुद्धोपी प्रत्ययानुपश्याः. आता दृष्टा पण सांगतात. दृष्टा कसा आहे? प्राकृतिक पदार्थाच्या संमिश्रणाने व अज्ञान अधर्म विकार इत्यादी दोषांनी रहित असूनही शुद्धो अपि तरी पण. आधी काय म्हणलं? अहो बोलत आहेत पुढके सर, कुणाच्यात बोलत आहेत? म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा. लक्ष द्या इकडं आता घरच्या. हा, तुम्ही तिकडे बोलत आहेत, नका बोलू, इकडे ऐका आता.
काय सांगत होतं सूत्राचं बघा कसं बोलले पतंजली आधी म्हणले दृष्टा असा आहे. कसा आहे बाबा दृश्यमात्रा हा पाहणारा आहे फक्त करत काहीच नाही बिचारा फक्त बघतोय. बघणाऱ्याचा काय दोष आहे? तुम्ही मारामारी केली आम्ही उगं बघितलं मग आम्हाला काय आम्ही उगं बघणार आहे बाबा आम्हाला का बरं सजा करतात ना आम्हाला काय नाही करायचं मी बघणार आहे फक्त. करायला लावलं नाही गुन्हा करायला लावला नाही गुन्ह्यामध्ये सामील नाही गुन्ह्यात मदत केली नाही संदेश वहन केलं नाही का बरं बाबा मग नुसता दृष्ट आहे मी असं म्हणले. मग दृष्ट्याबद्दल काय गुण सांगितला पहिला नुसतं पुरुषतत्वाबद्दल जरी योगसूत्रानुसार सांगायचं झालं तर एवढ्या सूत्रावरती विस्तार करता आला पाहिजे यासाठी विस्तार करतो. आता दृष्टा दृष्टा कसा आहे दृश्यमात्रा हा फक्त पाहणारा पाहणारा ठीक आहे. परत शुद्धो शुद्ध आहे कसा शुद्ध म्हणल्यानंतर कशाने शुद्ध आहे तो प्राकृतिक जे पदार्थ आहेत त्याचं संमिश्रण नाहीये त्याच्याकडे संमिश्रणाने व अज्ञान इत्यादींनी शुद्ध आहे त्याच्याकडे अज्ञान नाही. अविद्या त्याला आहे का नाही. मग अधर्म विकार आहे का त्याला नाही. म्हणजे कोणताच विकार नाही. गुण आहेत का त्याला नाही. प्रकृती प्रसवधर्मी आहे का नाही. बरं का प्रसवतो का कुणाकडून नाही. जन्मत पण नाही जन्म देत पण नाही. बरं का गुन्हा करत पण नाही गुन्ह्याला प्रवृत्त पण करत नाही काहीच करत नाही तो बिचारा. मग काय झालं अरे मग काय भानगड आहे मग कशाला पडलो फंद्यामध्ये. अपी शब्द घातलाय पतंजलीने अपी अपी म्हणजे तरी काही करत नाही पण म्हणलं की सगळं आलं. बरं का नाही नाही सगळं चांगलं आहे पण मग काय झालं बा आता पण कशासाठी आहे सब कुछ अच्छा आहे लेकिन मग काहीतरी आहे आता आता पक्क सांगणार आहे काहीतरी असं झालं. मग काय म्हणले दृष्टा दृश्यमात्रा हा शुद्ध हा तो शुद्ध आहे. मग विग्रह केला बरं का पण अपी 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 तरीही शुद्ध आहे तरीही प्रत्ययानुपश्याः वृत्तींच्या चित्ताच्या वृत्ती अनुसार पाहणारा आहे नुसता पण चष्म्यातून पाहणारा आहे तो. मग चष्म्याचं तर त्याला दिसणार आहे पिवळा काळा हिरवा निळा जसा चष्मा आहे ते तर दिसणार आहे. खूप सुंदर आहे बा दृष्टा दृश्यमात्रा हा शुद्धोपी शुद्ध आहे पण प्रत्यया अनुपश्या तो दोषांनी रहित असून निर्दोष आहे बिचारा कशात भानगडीत पडत नाही काही नाही बुवा पण वृत्तीनुसार पाहणारा चेतन पदार्थ आहे तो जीवात्मा असा. ठीक आहे म्हणजे चेतन आहे बुवा आणि पुरुषाचा विचार जो आपण केला तोच आहे ना हा. हो प्रकृतीचा पुरुष सांगत आहे दृष्टा म्हणजे पुरुष सांगत आहेत पुरुष सांगत आहेत. स्फटिकाचा विचार जर केला आपण तोच चित्त आहे ते स्फटिक म्हणण्यासारखं चित्त आहे. चित्ताला वृत्ती आहेत पुरुषाला नाही आहेत. बरं का हा पुरुष आहे पण पडदा चित्त कसं आहे पारदर्शक आहे. मग चित्ताच्या वृत्तीद्वारा पलीकडे पाहतो. बरं का मी तुम्हाला असं पाहत नाही चष्म्यामधून पाहतो. पाहणार आहे बुवा मी काही करणार नाही परंतु नीट बघत नाही चष्म्याद्वारे पाहतोय. आता कसं मग चष्मा जसा आहे तसं दिसणार आहे आलं पाहणार आहे परंतु वृत्ती अनुसार पाहणार आहे चित्ताच्या वृत्ती अनुसार पाहणार आहे. मग आपण पाहिलं होतं बघा समाधीपादामध्ये कसं कसं भासित होतं चित्त कधी चेतन रूप भासायला लागतं. कारण का तर चित्त कसं आहे म्हणलो आपण तुम्ही आता बोलला स्फटिकासारखं आहे. मग स्फटिकासारखं आहे स्फटिकाच्या जवळ जर चेतन तत्वाची संगती प्राप्त झाली तर ते चित्त कसं दिसायला लागतं चेतन वाटतं. चित्त चेतन आहे का नाही तर चेतन दिसायला लागतं. कारण का त्याचा गुण आहे ज्याच्याजवळ बसेल त्याच्यासारखं दिसतं. बरं का जर तेच अहंकाराच्या सान्निध्यामुळे मीपणाची जाणीव होते चित्तच मी आहे अहंकार हेच भासित व्हायला लागतं. जर त्यांनी संगती पंचभूतांची केली तर ते कसं भासायला लागतं पंचभौतिक भासायला लागतं. म्हणजे ह्याच नाव अज्ञान आहे. आलं लक्षात. चला पुढे येणार आहे विषय कैवल्यपादात चांगला येणार आहे विषय हा. मग हा जीवात्मा कसा आहे चेतन आहे. जीवात्मा कसा आहे चेतन आहे. तो कसा आहे फक्त दृष्ट आहे. तो कसा आहे शुद्ध आहे परंतु
चित्ताच्या वृत्ती अनुसार पाहणार आहे, बरं का. तर त्यामुळे त्याला काय झालेलं आहे मग आता पुढे सांगतील आता. म्हणून तो काय झाला, द्रष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग हा कारण आहे. कशाला? दुःखाला. कारण त्यांनी मध्ये काच घातलाय ना, चष्मा. कशाचा? चित्ताचा. चित्ताद्वारे पाहतं. आणि चित्तामध्ये चित्ताचे दोन भाग आहेत आपण पाहिले. मन, जे इंद्रिय सन्निकर्ष करतं ते मन आहे, आणि जे संस्काराचा साठा करून ठेवतं त्याचं नाव चित्त आहे. या जन्मातून त्या जन्मात हे शिदोरी घेऊन फिरतं ना चित्त. आणि चित्तातून काय तयार होतात? वृत्ती. वृत्तीद्वारा संस्कार. वृत्ती संस्कार. वृत्ती संस्कार म्हणजे वासना, वृत्ती, वृत्ती, वासना, हे चक्र चालायला लागतं. मग काय करावं लागेल? तर योगच चित्तवृत्ती निरोधा. निरोधा. मतलब चष्माच काढून टाकला, मग शुद्ध होतो तो. आलं लक्षात? पूर्ण वाक्य बरं का. म्हणून sir. योग म्हणजे काय? चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग आहे. कारण चित्तावरच सगळं चालू आहे, एवढं भानगडी व्हायला लागलं. कारण तेच स्फटिकासारखं आहे, तेच लोहचुंबकासारखं आहे, अयस्कंद बनासारखं आहे. ठीक आहे, चला आता. सर एक मला शंका होती. इथं जी सांगा. चित्तवृत्ती प्रत्यक्ष शब्द का वापरला, प्रत्ययानुपश्य का वापरला सर? याचा एक सांगा. प्रत्ययानुपश्य शब्द वापरला ना चित्तवृत्तीला. हो, प्रत्यक्ष चित्तवृत्ती का वापरला सर इथं, काय कारण? प्रत्यय अर्थानेच म्हटलेलं आहे. अनुपश्य. पश्य म्हणजे पाहणे. अनु म्हणजे प्रत्ययाद्वारे पाहतो. म्हणजे बुद्धी, चित्त, अहंकार याद्वारे, हे जे म्हणजे प्रकृतीच्या पडद्याद्वारे, म्हणजे चित्ताच्या वृत्तीनुसार पाहतोय. चित्तवृत्तीला तिथे प्रत्यय म्हणलेला आहे, बरं का. चित्ताच्या वृत्तींना प्रत्यय म्हणलेला आहे, शब्दप्रयोग प्रत्यय केलेला आहे. मग प्रत्यय शब्दाचा अर्थ विचारताय का तुम्ही? हो हो हो. भाष्यानुसार, भाष्यामध्ये आलेलं आहे ते, बरं का. भाष्यामध्ये वाचून घ्या का भाष्य घ्यावं आपण? मग नाही, राहू द्या, घेतो मग. नाही, भाषेची आवश्यकता नाही सर. हा, आता बघा. खोडके सरांना म्हणायचं होतं की वृत्ती जर बुद्धी आधीचा हा जो विषय घेतलाय शब्द ना आहे तिथे. तर ते हे दोन्ही जोडून का नाही टाकलं त्यांनी? अनुपश्य का म्हटलं त्याला असं? पश्य म्हणजे पाहणे, आणि अनुपश्य, अनु शब्दात संधान आणि अनुसंधान. अनुशब्द जिथे लागतो तिथे म्हणजे अगोदर, अनुष्ठान म्हणजे अगोदर लावलेला निशाण आहे संधान, तेच आणखी परत कोणीतरी करणं. स्थानावरती कोणीतरी साधना करतं, परत केलं जाणं, त्याचं नाव अनुष्ठान. अशा अर्थाने म्हणजे प्रत्ययाद्वारे, अनु म्हणजे परत, वेगवेगळ्या सतत सतत याच प्रत्ययाद्वारे. प्रत्यय म्हणजे आलंबनाद्वारे. शब्द काय वापरावं मला कळना गेलंय बघा, शब्द सूचना गेलाय मला. प्रत्ययाद्वारे म्हणजे माध्यमाद्वारे म्हणायचंय मला. म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला, पुरुष हा या माध्यमातून पाहतो. हा, माध्यमाद्वारे पाहतो. आणि त्याला समजा आता एका ठिकाणी माध्यमाद्वारे पाहतो. हा, चित्ताच्या माध्यमातून पाहतो, म्हणून त्याला माध्यम हे शब्द वापरला असावा. हो, कारण चित्त हे सात्विक गुणापासून बनलेलं आहे, आणि त्याचे रूप वर्णन सांगितलेलं आहे, स्फटिकासारखं आहे, अयस्कांतपणासारखं आहे. तो संगती पटकन करतो आणि चिकटून बसतो, धरतो त्याला, आणि तदाकार भाषित होतो. चित्ताचं वर्णन काय केलेलं आहे? तो ज्याच्या सानिध्यात तद्भाव भाषित व्हायला लागतो, त्यासारखा भाषित व्हायला लागतो. म्हणून ठीक आहे, म्हणून आपल्याला बुद्धीचा निरोध म्हणलेला नाहीये. चित्ताच्या वृत्तीचा निरोध झाला की सर्व गोष्टींचा निरोध होतो, बरं का. कारण प्रत्यय तोच आहे फक्त. ठीक आहे. बुद्धी हा विषय खूप सुंदर आलेला आहे बघा, भाष्यामध्ये सुंदर छान विषय चांगला आलेला आहे. प्रतिबिंब सांगितलेलं आहे, बिंब, प्रतिबिंब, भोक्ता, खूप 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 सुंदर आलेला आहे. तुम्ही वाचून घ्या, मात्र नक्की वाचा बरं, लिहून ठेवा वाटलं तर, वाचायचंय म्हणून. भाष्य प्रत्येकाने वाचा. आपण पुढे जाऊयात आता. भाष्य वाचा मात्र, आणि भाष्य वाचून उद्या आपण चर्चा करू जर वाटलं तर आणखी, बरं का. त्यात काही शंका आली तर विचारा. आता काय सांगतात? आता अवतरणिका पाहूयात. अवतरणिका आहे का? नाही, ठीक आहे, अवतरणिका नाही दिली. हा, 20 सूत्र झालं ना आपलं. दृष्टादृशी मात्र शुद्धोपी प्रत्ययानुपश्याः. आता तदर्थ एव दृश्यस्यात्मा,
त्या दृष्ट्या जीवात्म्याच्या भोग व अपवर्गासाठीच दृश्याचे स्वरूप आहे, अर्थात त्याचे आपले स्वतःचे कोणते प्रयोजन नाही. म्हणजे काय सांगत आहेत? तद अर्थ एव, अगोदर अर्थ शब्द आलेला आहे. कुठे अर्थ हे पद अगोदर आलेलं आहे? 18व्या सूत्रात. 18वं सूत्र काढा. अर्थम भोगापवर्गार्थ. भोगापवर्गार्थम. काय प्रयोजन? प्रयोजन सांगत आहेत. अर्थम म्हणजे प्रयोजन. काय बोलण्याला अर्थ आहे तुमच्या? कशासाठी बोलत आहेत तुम्ही? तसं भूतेंद्रियात्मकम कशासाठी आहे हे दृश्य? तर भोग अपवर्गार्थम. बरं का? पण कुणाच्या सांगाय नव्हतं. इथे काय सांगाय नव्हतं? 18व्या सूत्रामध्ये भोग आणि अपवर्ग आपण आधी माहिती म्हणून बोललो होतो विषय, पण सूत्रकारांनी नव्हतं सांगितलं. भोगापवर्गार्थम, पुरुषाला भोग आणि अपवर्ग देणार सांगितला नव्हता अगोदर. पुरुषाचं वर्णन केलं नव्हतं, परंतु भोग आणि अपवर्ग देणारी आहे प्रकृती, म्हणजे दृश्य आहे हे सांगितलं होतं. तर आता 21व्या सूत्रात सांगतात तद, त्यानंतर आता सांगितलं पुरुष सांगितलं. पुरुष कसा आहे? दृष्टा दृश्यमात्रः शुद्धोपि प्रत्ययानुपश्याः. आता दृष्ट्याचं वर्णन झालं. अगोदर दृश्याचं वर्णन केलं, आता दृष्ट्याचं वर्णन केलं. आणि अगोदर काय म्हणलं होतं? दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग हाच दुःखाला कारण आहे, हे हेतू आहे. मग आता 21व्या सूत्रामध्ये सांगतात. 21व्या सूत्रात काय सांगत आहेत? तद अर्थ. तद अर्थ म्हणजे तद म्हणजे कोणतं? तद म्हणजे अगोदरचं सूत्र घ्यावं लागेल. त्याच्या, कुणाच्या? दृष्ट्याच्या. दृष्टा दृष्टा त्याच्या म्हणजे अगोदरचं सूत्र दृष्ट्याचं आहे ना. तद, बरं का? त्या दृष्ट्याच्या, बरं का? कशासाठी? तदर्थ एव दृश्यस्यात्मा. मग ते इथलं सूत्र घ्या म्हणलं. 18वं सूत्र पहा. काय? भोगापवर्गार्थम एवढंच घ्या फक्त तिथलं. दृश्याचं काय कारण आहे? प्रयोजन काय आहे दृश्याचं? भोग देणे आणि अपवर्ग देणे. विषय केला होता बायकोचं काय काम आहे? एकतर काम करणे आणि एकतर मुक्ती देणे, बरं का? असं म्हणल्यासारखा असा विषय गेला होता. तर मग इथे त्याचं स्पष्टीकरण असं करतात. कुणाला? तर हे तदर्थ एव दृश्यस्य आत्मा, त्या दृष्ट्या जीवात्म्याच्या भोग व अपवर्गासाठीच दृश्याचे स्वरूप आहे, अर्थात त्याचे आपले स्वतःचे कोणतेही प्रयोजन नाही. कोणतेही प्रयोजन नाही. कुणाचे? दृश्याचं प्रयोजन कोणतं नाही. दोन गोष्टी सोडून. कोणत्या दोन गोष्टी सोडून? भोग आणि अपवर्ग, आणि दृष्ट्याला देण्यासाठी. एक तर भोग देणे, एक दुसरं मोक्ष देणे. कुणाला देणे? पुरुषाला. दृष्ट्याला भोग आणि अपवर्ग हे दोन गोष्टी देणे हेच एकमेव, निव्वळ एकमेवच. आणि हे एवढेच प्रयोजन कुणाचं आहे? दृश्याचं प्रयोजन. ठीक आहे, विषय कळाला. तदर्थम एव दृश्यस्य आत्मा म्हणजे त्या दृष्ट्या जीवात्म्याच्या भोग व अपवर्गासाठीच दृश्याचे स्वरूप आहे, अर्थात त्याचे आपले स्वतःचे कोणतेही प्रयोजन नाही. आपण पाहिलं दृष्टा एकटाच होता, प्रकृती साथीला आली, बुद्धी, पण तिला क्रियाशील ते करता येणार नाही बुद्धीला. बुद्धी विचार करायला लागली, मग त्याने चित्त निर्माण केलं. बरं का? चित्ताचे गुण सांगितलेत आपण. म्हणजे बुद्धी, महत बुद्धी, विषय चुकला माझा. बुद्धीनंतर अहंकारापासून पुन्हा मन आणि चित्त हे झालं तयार. बरं का? त्याच्या इकडं पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय. मग कसं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय याद्वारे कसं भागेल? मग त्याला काहीतरी लागेल ना, त्याचे विषय इंद्रियांचे विषय काय? शब्द स्पर्श रूप रसगंध पंचतन मात्रा झाल्या. आणि मग आता स्थूल भोगायला काही लागेल का नाही? मग यासाठी पंचभूत तयार झाले, स्थूलभूत. बरोबर आहे? एकमेकांमध्ये क्रिया प्रक्रिया व्हायला लागल्या. आनंद, दुःख, सुख, आनंद, हर्ष, भीती, माझं तुझं, आपलं तुपलं, युद्ध, प्रेम, मैत्री, करुणा, शत्रुत्व, खून, दरोडे, डाके, काय जे आहे ते सगळ्या भानगडी लागल्या का नाही?
मग भोग देण्यासाठी एवढं झालं. म्हणजे हेचा विस्तार केलेला आहे. कुठून? महत्बुद्धीपासून. हे कुठून? एक अलिंग, लिंग, हा लिंग, परत विशेष, अविशेष, विशेष, विशेष. हे जे विस्तार केलेला आहे कुणासाठी केलेला आहे? दृष्ट्याला भोग आणि अपवर्ग देण्यासाठी. अपवर्ग देण्यासाठी. मग भोग देण्यासाठी काय केलाय? विस्तार केलाय. आणि अपवर्ग देण्यासाठी कार्य कारणामध्ये मिसळलेलं आहे. बरं का? उलट सर्ग प्रतिसर्ग आपण मागे पाहिलं होतं बघा. ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म. प्रतिप्रसव, प्रसव म्हणजे जन्मने, प्रतिप्रसव म्हणजे परत कारणामध्ये कार्य जाणे. याद्वारे करता येतं. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. तर कुठे गेलो आपण? तदर्थ एव दृश्यस्य आत्मा. ह्या दृश्याचं प्रयोजन. दृष्टा आणि दृश्य कळाला का? विषय आपला कुठून निघाला आहे? दृष्टा दृश्याचा संयोग हाच हे हेतू आहे. मग दृष्टा काय आहे आणि दृश्य काय आहे हे कन्सेप्ट क्लिअर झाली. दुःख आणि दुःखाचे कारण कोण आहे, दृश्य कोण आहे हे कळालं. मग आता भाष्य एकच ओळीच आहे. दृश्य रूपस्य पुरुषस्य कर्म रूपता मापन्नम दृश्यम इति तदर्थ एव दृश्यस्य आत्मा स्वरूपम भवतीत्यर्थः. दृश्य दृष्टारूपी पुरुषाच्या कर्मरूपतेला प्राप्त होते. त्यामुळे त्याच पुरुषासाठी दृश्याचा आत्मा स्वरूप असते. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता अवतरणिका आहे. याला पुढील सूत्राला अवतरणिका आहे. अवतरणिका पाहिजे आहे. दृश्याचे स्वरूप पाहिलं आपण. अन्य जीवात्म्यामुळे आपल्या अस्तित्वाला प्राप्त करणारा पुरुषाचा भोगापूर्ग चरितार्थ झाल्यावर पुरुषाकडून पाहिला जात नाही. त्यासाठी स्वरूपाची स्थिती नसल्यामुळे या दृश्याचा नाश होतो, परंतु विनाश होत नाही. का बरे? अर्थ कळाला नाही बहुतेक. कळाला? आणखी परत वाचूयात. अवतरणिका काय आहे? दृश्याचे स्वरूप, दृश्याचे स्वरूप अन्य म्हणजे अन्य कंसात केले जीवात्म्यामुळे आपल्या अस्तित्वाला प्राप्त करणारा पुरुषाचा भोगापवर्ग चरितार्थ झाल्यावर पुरुषाकडून पाहिला जात नाही. त्यासाठी स्वरूपाची स्थिती नसल्यामुळे या दृश्याचा नाश होतो, परंतु विनाश होत नाही. नाश होतो आणि विनाश होत नाही. काय म्हणलंय? नाश होतो, विनाश होत नाही. तात्पुरतं थांबतं, कायमच थांबत नाही. तात्पुरतं थांबतं, कायमच दुधगावकर सरांनी नाही बोलायचं. दुधगावकर सरांनी नाही, दुधगावकर सरांनी नाही बोलायचं फक्त. हा, बाकीचे बोलू द्या. हा, ठीक आहे. नाश होणे म्हणजे तात्पुरतं नष्ट होणे. म्हणजे सर समूल नष्ट होत नाही असं आणि धरलं तर. सर्वनाश म्हणजे समूळ नष्ट होणे. मी पण पाणी पिण्यापुरतं बोलायला होतं तुम्हाला. पाणी पिला आता असं सांगतो. हा, नष्ट होते. मग ह्यासाठी सूत्र केलंय ना. का बरे? सूत्र वाचलं की कळतं. कृतार्थम प्रतिनष्टम अप्यनष्टम तदन्य साधारणत्वात. काय म्हटलेलं आहे? सूत्राचा अर्थ वाचूयात. कृतार्थ जीवात्म्यासाठी नष्ट झाल्यासारखे तरीही दृश्य नष्ट होत नाही, तर इतर अकृतार्थ जीवात्म्यासाठी सामान्य रूपाने भोग व अपवर्ग सिद्धी करविणारे असल्यामुळे. आता कळालं का? आता बोला. पटकन बोला, वेळ होणे. पटकन पटकन कोणी पण बोला. दुधगावकर सर सोडून बाकीच्यांनी कोणीही सांगा. अर्थ सांगितला, परत वाचतो मी बरं का. कृतार्थम प्रतिनष्टम अपिनष्टम तदन्य साधारणत्वात. कृतार्थ जीवात्म्यासाठी, हा एक एक अक्षर लक्षात घ्या. कृतार्थ जीवात्म्यासाठी नष्ट झाल्यासारखे तरीही दृश्य नष्ट होत नाही. इतर अकृतार्थ जीवात्म्यासाठी सामान्य रूपाने भोग व अपवर्ग सिद्धी करविणारे असल्यामुळे. हा, म्हणजे अपवर्ग मिळाल्यानंतर पुरुष नष्ट होत नसतो, त्याच्या पुढे काहीच नाही क्रिया. त्याच्यावर क्रिया थांबते तिथे. कुणाची? पुरुषाची, दृष्ट्याची. अपवर्ग मिळाल्यानंतर सिद्ध झालं त्याचं कार्य आणि आता इथे प्रक्रिया थांबली. त्याच्या पुढे काही प्रक्रिया नाही, असं एवढंच सांगायचं अर्थ. जवळ गेले, बरोबर आहे.
हा दृश्य नष्ट होत नाही, पण भोगाचा एकदा अपवर्ग झाला की त्याला सिद्धी प्राप्त झाल्यामुळे मग तो त्याच्यात पुन्हा अडकत नाही. हा दृष्टा तो त्यातनं मुक्त होतो. आणखी सूत्रात आता ठीक आहे, चला सांगूया, आता कळतंय मग, ठीक आहे. कृतार्थम प्रतिनष्टम, कोण हे दृश्य, बर का. भोग आणि अपवर्ग काय म्हणलं मी, प्रकृती पुरुषाला भोग देते आणि एक अपवर्ग देते. भोग कुणाला देते, अज्ञानी जीवाला, अविद्येने ग्रसित असणाऱ्या. आणि ज्यांचा चित्तवृत्ती निरोध झाला म्हणजे प्रकृतीचं खरं स्वरूप ओळखलं की त्याला सोडून देते प्रकृती, विषय झाला. म्हणजे काय देते, अपवर्ग. मग त्या पुरुषाचा अपवर्ग सिद्ध झाला, मग त्याला म्हणायचा कृतार्थ, तो झाला कृतार्थम. कृतार्थम प्रतिनष्टम, ही प्रकृती आता पाखरा आजाद केले तुला, तुला आता मी ग्रसन करणार नाही, तुला काय म्हणावं बंधनात अडकवणार नाही. म्हणजे मी तुझ्यासाठी संपले. काय म्हणते मग, मी तुझ्यासाठी मेले. आलं लक्षात शब्द नष्ट. नष्ट म्हणजे काय, अहो ऐकलं का सर, काय म्हणतोय मी, ही प्रकृती नष्ट झाली, मेली. कुणासाठी, मी तुझ्यासाठी मेले, आता तोंड बघणार नाही. अपवर्ग झाला ना, त्याने साथ सोडली. कुणाला, कृतार्थम प्रतिनष्टम, जो कृतार्थ जीव झाला, ज्याचा चित्तवृत्तीचा निरोध झाला, ज्याला विवेक ख्याती प्राप्त झाली, बरं का, ज्याला समाधी प्राप्त झाली, सर्व वृत्ती निरोध झाला, निर्बीज समाधी प्राप्त झाली, असंप्रज्ञात समाधी प्राप्त झाली, मग तो म्हणजे त्याला काय सिद्ध झालं, अपवर्ग. अपवर्ग सिद्ध झाला, मोक्ष प्राप्त त्याच्यासाठी झाला. म्हणजे तो त्याच्यासाठी कृतार्थ झाला. सुटलो रे बाबा, सुटलो, कृतार्थ झाला असं म्हणा, सुटलो, बरं का, सुटलो. अपवर्ग शब्द थोडा अवघड आहे, मुक्त झाला म्हणता येईल फार तर. मग कृतार्थ म्हणलंय इथे, प्रयोग काय केलाय, अपवर्गासाठीच कृतार्थ. कुडके सर, कृतार्थ जीवासाठी ही प्रकृती नष्ट झालेली आहे. दोन तत्व आहेत ना, प्रकृती पुरुष, तर प्रकृती नष्ट आहे. मग आता ते ब्रेकअप झालेल्या व्यक्तीला म्हणलं, अहो हे तुमची मैत्रीण होती कुठे, अहो ती माझ्यासाठी मेलेली आहे, माझा काही संबंध. आलं लक्षात, विनाश झालेला नाही तिचा, हे सांगायचं. आलं लक्षात, हा आता आलं ट्रॅक वरती. कुणासाठी मेली आहे ती, नष्ट कुणासाठी झाली प्रकृती, पुरुषासाठी नाही, कुण्या, कृतार्थम प्रतिनष्टम, अपवर्ग सिद्ध झाले त्या पुरुषासाठी. योजनाताई, जो कृतार्थ झाला, जो अपवर्ग सिद्ध झाला, ज्यांनी कैवल्य प्राप्त केलं, तो पुरुष मुक्त झाला. त्या मुक्त पुरुषासाठी नाही आता प्रकृती. हे दृश्य कुणासाठी नाही, मुक्त झालेल्यासाठी. म्हणजे आता सूत्राचा अर्थ बघा, आता सूत्र वाचा आता, कृतार्थम प्रतिनष्टम. आलं लक्षात, कृतार्थाच्या बाबतीत हे दृश्य संपलेलं आहे, संपलं ते दृश्य आता माझ्यासाठी. माझ्यासाठी जुन्या गोष्टीचा काही संबंध नाही, मी आठवण करत नाही आता. थोडं जास्त व्हायला लागलंय मला उदाहरणं देणं असलं, पण कळालं ना, माझ्यासाठी ते नाही आता. असं कोण म्हणतो ब्रेकअप झालेला, म्हणजे हा केवली झालेल्यासाठी, कृतार्थ झालेल्यासाठी प्रकृती नष्ट झालेली आहे, दृश्य हे नष्ट झालेलं आहे. परंतु अपि नष्टम, अपि तरीही, अपि म्हणजे तरी पण, बरं का, ही प्रकृती ना ह्याला सोडलंय, पण आणखी दुसरे आहेत ना, नाही सोडलं. आलं का लक्षात, अपि आलं ना आता, आलं का अपि. याचं उत्तर मिळालं होतं. संध्याताईंनी एक प्रश्न विचारला होता की ही पुरुष प्रकृती संयोग का करते, म्हणजे जर असला तर पुरुष हा समजा त्याला काही हे नाही ना, निर्गुण निराकार आहे, त्याला काही भासत नाही, तर मग प्रकृतीशी संयोग का करते, तर याच्याशी इथं उत्तर मिळालं जवळपास या ठिकाणी. मग भोग आणि अपवर्गासाठी उदाहरण आधी दिले उत्तर, एक भोग देते, एक अपवर्ग देते. भोग कुणाला देते, ज्यानं ओळखलं नाही त्याला, ज्याने या प्रकृतीचं स्वरूप ओळखलेलं नाही, स्वतःचं रूप ओळखलं नाही, ज्याला विवेक ख्याती, पुरुष ख्याती, सम्यक ख्याती तत्वज्ञानात आपलं झालंय. ख्या म्हणजे ज्ञान, कशाचं ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान. योजनाताई, त्या पुरुष म्हणजे पुरुष नाही बरं का, योजनाताई इथं उदाहरण आपण पुरुष स्त्री अशा अर्थानं घेतोय, म्हणजे असा अर्थ घ्यायचा नाही बरं का. विनोद करतोय आणि समजवण्यासाठी करतोय मी, बरं का, प्रयत्न समजवण्यासाठी येतो, असा अर्थ घ्यायचा नाही. पुरुष म्हणजे जीवात्मा, पुरुष म्हणजे जीवात्मा, आणि ह्या जीवात्म्याला ही भोग देते. भोग देते म्हणजे संसार,
संसार म्हणजे ग्रहस्थ जीवन नाही, हे जगत सगळं, जन्म मरण म्हणजे संसार देते. आणि ज्यांना पुरुष तत्वाचं ज्ञान झालं, आत्मज्ञान प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, कैवल्य प्राप्त झालं, चित्तवृत्ती निरोध, काय काय म्हणू आता त्याला, काय मग ही प्रकृती काय करते, सोडून देते. सोडून देते म्हणजे मुक्त करते. मुक्त करते म्हणजे अपवर्ग देते. कारण दोनच प्रयोजन आहेत तिथे. काय आहे प्रयोजन इथे पाहिले आपण, भोगापवर्गार्थम भोग आणि अपवर्ग, तदर्थ दृश्यस्य आत्मा, इथे पण सांगितलंय. म्हणजे या प्रकृतीचा उद्देश दोनच आहे, पुरुषाला भोग तर देणे किंवा अपवर्ग देणे. मग भोग कुणाला देते, अज्ञानी जीवाला भोग देते, आणि ज्ञानी माणसाला अपवर्ग देते. अपवर्ग देते म्हणजे सोडून देते. आलं लक्षात, सोडून देते म्हणजे त्या पुरुषासाठी कृतार्थम प्रतिनष्टम. आता या सूत्रावरती यावर आता नको वेळ, उदाहरण नाही घेणार. आता काय म्हणतोय मी, कृतार्थम प्रतिनष्टम हे दृश्य कृतार्थ झालेल्या जीवासाठी, मुक्त झालेल्या जीवासाठी, आणखी काय म्हणूयात, कैवल्य प्राप्त झालेल्या जीवासाठी हे दृश्य आहे का आता, नाही. काय झाले मग, नष्ट झालं. म्हणजे कुणासाठी नष्ट झालेलं आहे, कृतार्थम प्रतिनष्टम. ओके, इथपर्यंत घ्या. कृतार्थम प्रतिनष्टम, कृतार्थ झालेल्या जीवात्म्याला दृश्य नाहीये, आता माया नाही, अविद्या नाहीये त्याच्यासाठी. परंतु आता म्हणतात अपि नष्टम. अपि म्हणजे तरीही, तरीही अनष्टम, तरीही राहिलेली आहे. नाश नाही झाला त्याचा, विनाश नाही झाला. नष्ट ह्याच्यासाठी झाली आहे, बाकीच्या जीवांसाठी आहे ना. कोणत्या जीवांसाठी, तद अन्य साधारणत्वात. तद अन्य, अन्य म्हणजे इतर उरलेले ना, आणखी खितपाय लागलेले. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यायचंय ना, बक्कळ येतं. शिकार का कमी आहेत का, प्रकृतीचे शिकार खूप आहेत आणखी. मग त्याला सोडून देते, ओळखलेला सोडून देते. आणि मात्र अपि नष्टम तद अन्य साधारणत्वात, म्हणजे ज्यांना कैवल्य प्राप्त झालेलं नाही, म्हणजे कृतार्थ झालेले नाहीत, बद्ध जीवांना, अविद्येने ग्रसित असलेल्यांना मात्र प्रकृती विद्यमान असते. ओके, कळालं, जास्त वेळ घेतला एकदम क्लिअर झालं सर, पण एकदम क्लिअर झालं. म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे अनादि तत्व आहेत संख्यानुसार, दोन. बरं का, दोनही नष्ट होणारे नाहीयेत आणि दोनही जन्मणारे नाहीयेत. फक्त संबंध विच्छेद आहे दोनांचा. हो सर. मग संबंध सोडला म्हणून केवल झाला तो पुरुष. केवल झाला म्हणजे एकटा झाला. म्हणजे कैवल्य म्हणजे काय आहे, एकटा, प्रकृतीची साथ सोडणारा म्हणजे कैवल्य प्राप्त झालं. परंतु इतरांनी सोडलेलं नाही ना, बाकीचं शेष आहे, ते तर जायला लावलेले आहेत. इतर जणांसाठी ही दृश्य विद्यमान आहे. आलं लक्षात. म्हणजे योग दर्शनाला आणि सांख्य दर्शनाला आपण तत्वज्ञानामध्ये म्हणलं होतं द्वैतवादी दर्शन. अर्थ कळाला याचा, पुरुष प्रकृती स्वतंत्र आहे, म्हणजे दृश्य सुद्धा नष्ट होणार नाही. परंतु अद्वैत म्हणजे ब्रह्मापासूनच माया प्रकृती तयार होते, बरोबर आहे, आणि ब्रह्मच तत्व आहे एक, आणि बाकीचं सगळं नष्ट होतं म्हणतात. परंतु इथे तसं नाही, दृश्यही विद्यमान राहतं, दृष्टा स्वतंत्र, म्हणजे दोन अनादि तत्व आहेत. म्हणून याला द्वैतवादी दर्शन म्हणतात. कुणाला, सांख्याला. सांख्य आणि योग दर्शन. योग दर्शनाला कसं म्हणावं लागेल मग, एक वाढलंय ना इथे, ईश्वर पण तयार होत नाही, संपत पण नाही. स पूर्वेशाम अपि गुरु हो कालेना नवच्छेदात, बरोबर आहे का गुरु. मग कसला म्हणायचं त्याला, त्रैतवाद. त्रैत म्हणजे अनादि तत्व 3 आहे तिथे, आणि सांख्य दर्शनामध्ये अनादि तत्व 2 आहेत. कळालं, अनादि तत्व 2 आहेत, इथे अनादि तत्व 3 आहेत. चला आता पुढे जाऊयात आपण. म्हणजे इतरांसाठी ही दृश्य विद्यमान आहे. दृष्ट्याचा दृश्याशी झालेला संयोग हा दुःखाला कारण आहे, बरं का. मग दृष्टा काय आहे सांगितलं, दृश्य काय आहे सांगितलं, दृश्य कुणासाठी कसं आहे हे सांगितलं. जे कृतार्थ झाला त्याच्यासाठी नष्ट झालेला आहे. आणि अपि तद अन्य साधारणत्वात अनष्टम, अपि अनष्टम तद अन्य साधारणत्वात, इतर लोकांना, इतर जड जीवांना भोगार्थ त्यांना भोगार्थ आहे. आता
बरं का. आणि मग त्यातून एक जण सुटेल कधीतरी, मग त्याला तेवढं सोडते आणि बाकीच्यांना आहे शिल्लक, बाकी मुक्त झाला त्याला सोडून दिलं, बाकीच्यांसाठी पुनरपी आहे. जननम पुनरपी मरणम. हा आहे सर्वांना. ठीक आहे, आता पुढे जाऊयात आपण. आता संयोगाचं स्वरूप विषयाला, मग आता म्हणले नाही आता पूर्णपात्रे सर म्हणे खूप लय वेळ घ्यायला लागला सर विषयावर, यावर. आता जसं पतंजलीला आपण म्हटले विषय आपला कुठून सुरू झालता, यावर विषयावरती म्हणले हे हेतू. हे हेतू काय होता सांगा ना. अनागतम दुःखम अनागतम, जे येणारं दुःख आहे त्याला थांबवेल. द्रष्टा दृश्य संयोगो हे हेतू, बरोबर आहे. हे हेतू. मग आता संयोग काय आहे सांगा बरं. आता आम्हाला मुक्त व्हायचंय बाबा. काय म्हणले मग आता, अनष्टम आणि नष्टम दोन्ही सांगितले. हे दृश्य कुणासाठी नष्ट आहे, कुणासाठी अनष्ट आहे. तर अपवर्ग प्राप्ती पाहिजे. तर हे दुःखाचं कारण काय आहे, विषय निघाला होता आपला क्लेशापासून. क्लेशापासून इथं इथं येत आलेलो आहोत आपण, बरं का. मग दुःख नकोय आम्हाला. काय नको आहे, दुःख नकोय. दुःख नकोय. कोणतं दुःख नकोय, हेयम दुःखम अनागतम, पुढे हेयम येणारा दुःखान. आम्हाला दुःख नकोय, येणारं दुःख नकोय. नकोय. आणि त्या दुःखाचं कारण काय आहे, संयोग. हे सांगितलंय, कारण सांगितलंय. मग आता कारणावरती काम केलं पाहिजे ना, कारण नष्ट केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, आता रोगाचं कारण काय आहे, रोग कुठून झालाय, तो रोग काढून टाकला पाहिजे. मग रोग निवृत्तीसाठी कारण निवृत्ती पाहिजे. मग आता कारणावरती आले. आता पतंजली कारण सांगत आहेत कशाचं, दुःखाचं कारण जे काय आहे. तर त्यासाठी सांगतात संयोगाचं स्वरूप काय आहे हे दर्शवण्यासाठी 23वे सूत्र आहे. आता 23व्या सूत्रात काय सांगतात, जे संयोग झालेला आहे त्या संयोगाचं स्वरूप सांगत आहेत. आता कसं आहे ते, स्वस्वामी शक्तयोः स्वरूपोपलब्धि हेतु संयोग, स्वस्वामी शक्त्योः स्वरूपोपलब्धि हेतु संयोग. प्रकृती व प्राकृतिक पदार्थाचे गुण कर्म स्वभाव व जीवात्मा आणि त्याचे गुण कर्म स्वभाव या दोन्हीच्या स्वरूपाच्या ज्ञानाचे कारण संयोग आहे. घ्यायचं ना 10-15 मिनिटं चालेल ना, आपण उशिरा सुरू केलेला आहे. घ्यायचं का 10-15 मिनिटं, का थांबायचं? घ्या सर, 9:30 पर्यंत घ्या. आणि क्लिअर होतंय सर आता, बरं एकदम क्लिअर होईल. हो इतर पुस्तक प्रकृती आणि पुरुषाच्या संयोगाचं कारण सांगितलं. स्वशक्ती, इथे मला थोडं हे पुस्तक योग्य नाही वाटलं म्हणून दुसरं काढलं मी पुस्तक. आता मी जसं अभ्यास केला तसं कधी कधी सापडत नाही, मराठीत आहे म्हणून वाचता येते पण कधी कधी अडचण होते मला. तर असं सांगितलंय, स्वशक्ती. स्वशक्ती लिहून घ्या आता तुम्ही, ह्या पुस्तकात सापडणार नाही. स्वशक्ती, स्वशक्ती म्हणजे प्रकृती, स्वशक्ती म्हणजे प्रकृती. आणि स्वामी शक्ती, या प्रकृतीचा स्वामी कोण आहे, पुरुष, मालक, बरोबर आहे. मग स्वामी शक्ती म्हणजे कुणाची शक्ती, पुरुषाची. तर याचा सूत्रानुसारच अर्थ येईल. इथे अर्थ काही व्यवस्थित लागत नाही मला म्हणून मी ते घेतलं. काय सांगितलं, स्वशक्ती म्हणजे प्रकृतीची शक्ती, बरं का. गुण शक्ती म्हणजे काय, त्याचं वैशिष्ट्य गुण काय आहे, बरं का. आणि स्वामी शक्ती म्हणजे पुरुषाची शक्ती. या दोन्हीच्या शक्तीचं काय करण्यासाठी, पारख करण्यासाठी बघण्यासाठी काय झालेलं आहे, कसं आहे बघाव तर, शादी का लड्डू जो खाए वो पछताए, काय तर आहे हो, जो ना खाए वो भी पछताए. बरोबर आहे, एकटा असणार आहे बघाय पाहिजे होतं म्हणतं. हे दोन्ही काय पश्चाताप करतात, बरोबर आहे. मग काय म्हणतो, बघाव तर कसं असते आलं का लक्षात. अर्थसूत्राचा सांगण्यासाठी केलेली युक्ती आहे बरं माझी. आता कसं असेल जमलं तर बघा, बरं का. मग स्वतःची शक्ती पण बघायची आहे आणि स्वामीची शक्ती. मग दोघांना पण आपापली शक्ती, कारण पुरुषाला तो कसं तत्व आहे, ते अनादि तत्व आहे आणि एकटं तत्व असल्या कारणाने
तो कसा आहे, अप्रसवधर्मी आहे, चेतन आहे, परंतु त्याच्याकडून काहीच गोष्टी घडत नाही, त्याला चेतनतेचा अनुभव येत नाही. आणि प्रकृती सूक्ष्म आहे. कशी सूक्ष्म आहे, कारण प्रकृती जेव्हा अव्यक्त म्हणतात त्याला, अव्यक्त म्हणजे प्रकृतीपासून पुढचे सर्ग न झाला त्याला म्हणायचं अव्यक्त. प्रकृती अव्यक्त आहे, त्याच्यापासून काहीच निर्मित नाही. असं ज्या वेळेस असते त्यावेळेस प्रकृतीचे पण काही लीला कळत नाही. प्रकृतीला पण वाटतं माझ्याकडलंही सामर्थ्य आहे हो, बरं का, काय करावं, पण चेतन नाही, माझ्यात चैतन्य नाही, जड आहे. माझ्यात 3 गुण आहेत आणि या 3 गुणाचा प्रभाव एवढा आहे की मी खूप निर्माण करू शकते. काय म्हणते, मी खूप काही निर्माण करू शकते, माझ्यात निर्मितीचं सामर्थ्य आहे. म्हणजे मी कशी आहे, प्रसवधर्मी आहे. बरोबर आहे. मग प्रसव करा ना, मग जग निर्माण करा. नाही, चेतनतेशिवाय होत नाही, बरं का. कारण पुरुष हा पांगळा आहे आणि प्रकृती ही आंधळी आहे. असं उदाहरण दिलं होतं आपण सांख्यामध्ये, बरोबर आहे. कारण प्रकृतीला हातपाय आहेत पण डोळेच नाहीत, आणि पुरुषाला डोळे आहेत परंतु हातपायच नाही, तो कामच करू शकत नाही, तो कार्यच करू शकत नाही. मग त्याला वाटलं माझ्याकडे पण काहीतरी आहे आणि प्रकृतीकडे पण काहीतरी आहे, परंतु दोघाच्या एकट्याने काहीच कार्य होत नाही. दोघाच्या एकट्या राहण्याने काहीच होत नाही. ऐकत आहेत का, दोघांच्या एकट्या राहण्याने काहीच होत नाही. मग त्यावेळेस प्रकृतीला आणि पुरुषाला वाटलं बघावं तर आपलं काय लिहिलंय. मग यासाठी संयोग झाला. कशाची, स्वशक्ती आणि स्वामी शक्ती. स्वशक्ती आणि स्वामी शक्ती यांच्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी दोघांनी संयोग केला, बरं का. दोघांच्या स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी, दोघांच्या शक्तीचं सामर्थ्याची ओळख करून घेण्याच्या अनुषंगाने, स्वतःला समजून घेण्यासाठी, स्वतःची काय म्हणावं आता, पारख किंवा जाऊ द्या, कळालंय तुम्हाला, हे करण्यासाठी संयोग झाला आणि संयोगातून हे एवढा विस्तार झाला, बरं का. ठीक आहे. त्याचं संयोगाचं कारण सांगितलं. मग झाला का नाही, पुरुष आणि प्रकृतीचा संयोग झाला. संयोग झाला की काय झालं, प्रकृती कशी होती, अव्यक्त म्हणजे दिसत नव्हती. आता पण प्रकृती दिसत नाही. प्रकृती दिसते का, नाही, ती अव्यक्त आहे. मग काय झालं, पुरुषाचा प्रकृतीशी संयोग झाला की प्रकृतीमध्ये 3 गुण असतात आणि 3 गुण अव्यक्त असताना मात्र सुप्त असतात, समान असतात. त्यावेळेस उथल पुथल नाही होत, मराठी शब्द सुद्धा गेला, उथल पुथल नाही होत, हलचल नाही होत, स्थिर राहतात. मग पुरुषाचा प्रकृतीशी संयोग झाला की मग या 3 गुणामध्ये हलचल सुरू झाली. मग ते साम्य वैषम्य व्हायला लागलं. मग त्यातून मग सत्वगुणाने सुरुवातीला बुद्धी तयार होते. मग सुरू झालं, आता बघ म्हणे, आता मी कसा संसार थाटते बघा, फक्त मला तुम्ही साथ द्या हो. प्रकृती काय म्हणते, तुम्ही फक्त मला साथ द्या, मी तुमचा संसार लई चांगला करते असं म्हणते, आणि मग संसार करायला लागतो. पुरुष काही करत नाही. अलग लक्षात, तो कसा आहे, दृष्ट आहे फक्त, पुन्हा पण तो काही करत नाही, पण म्हणते बरं का, पण स्वामी शिवाय मी काही करू शकत नाही. बरं, अलग लक्षात. म्हणजे योग्य उदाहरण जमतंय हो, अलग लक्षात सर, हे जमतेच उदाहरण. चेतन तत्वाशिवाय काहीच नाही करू शकत. पुरुष स्त्री हे उदाहरण इथं लागू पडतंय चांगलं, म्हणून उदाहरण आलटून पलटून तेच यायला लागलं मला, ते सांगावंच लागणार आहे, बरं का. आणखी एक विषय सांगतो की तंत्रमार्ग यातूनच आलेत, बरं का. तंत्रमार्ग इथूनच सुरू झालेला आहे. शिवशक्ती योग माहिती आहे, तो यातूनच तयार झालेला आहे. उपासना मार्ग यातूनच तयार झालेला आहे. एके दिवशी चर्चा झाली होती दूधगावकर सरांसोबत की दुर्गा सप्तशती कोणी वाचली असेल तर पहा, सांख्याचे सिद्धांतच प्रकट झालेले आहेत सगळीकडे, बरं का. प्रकृती म्हणजे पार्वती आणि पुरुष म्हणजे शिवशक्ती मिलन, बरं का. शिवशक्ती मिलनातूनच सृष्टी तयार झालेली आहे. आणखी एक योग ग्रंथ आहे बघा, सिद्ध सिद्धांत पद्धती, लिहून घ्या. UGC नेटला पण आहे सर, पूर्णपात्रे सर, UGC नेट साठी सुद्धा हा विषय अभ्यासाला. काय, शिवसंहिता आणि सिद्ध सिद्धांत पद्धती, हे पहा. म्हणजे पुरुष आणि प्रकृती, आणखी असं म्हटलं जातं
शक्तीविना शिव हा शिव राहत नाही, तर शव होतो, असं पण ऐकता. शिवशक्ती यापैकी बरं का. म्हणून प्रत्येक देवतेला शक्ती असते, बरोबर आहे. रामरक्षा स्तोत्र माहितीये, अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंद. सीता पुढे शक्ती, सीता सीता शक्ती ही, श्रीमद हनुमान त्या राम कीलकम. मंत्राची शक्ती कोण आहे? सीता आहे. सीता शक्ती ही श्रीमान हनुमान किलकम चावी तिथं आहे. मंत्राची शक्ती उघडण्याचं किल्ली तिकडं आहे. हा, मग मंत्रामध्ये सुद्धा प्रत्येक मंत्राला अशी शक्ती असते. अलग लक्षात. दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा पाहिजे, न किलकम न रहस्यकम न सुक्तम नापे ध्यानम च न न्यासो न च वार्चनम कुंजिका पाठ मात्रेन दुर्गा पाठ फलम लभेत, असा असा आहे. गेला दुसरीकडे विषय माझा. तर शिवशक्ती ही जी उपासना आलेली आहे ही पुरुष आणि प्रकृती या तत्वज्ञानातूनच आलेली आहे. आणि याच्याही पुढे गेल्यानंतर पंचदेव उपासना सुद्धा इथूनच आलेली आहे. विष्णू, शिव, शक्ती इत्यादी इत्यादी सुद्धा असंच आलेलं आहे. सांख्य दर्शनानेच उपासना मार्गाला सुद्धा जन्म दिलेला आहे. आणि या सांख्य सिद्धांतानेच तंत्र मार्गाला सुद्धा तंत्र मार्गाला सुद्धा यांनीच प्रगट केलेलं आहे. तंत्र त्यामध्ये मग वामतंत्र आणि दक्षिण तंत्र किंवा वामाचार रहित तंत्र असे दोन्ही दक्षिण मार्गे आणि वाममार्गे तंत्र सुद्धा निर्माण झालेली आहे. तर काय सांगत होतो, चला विषयाला येऊयात आपण. म्हणजे स्वामीची शक्ती काय आहे? फक्त चेतन आहे. तो प्रसव करत नाही, विस्तार करत नाही, त्रिगुण नाही, त्याच्याकडे काहीच नाही, फक्त त्याच्याकडे चेतन आहे. आणि प्रकृतीमध्ये 3 गुणच भारी आहे. 3 गुणाद्वारे प्रकृती या सगळ्या जगाचा सर्ग करते, निर्मिती करते, बरोबर आहे का नाही? हा, म्हणजे मी उदाहरण दिलं होतं, प्रकृती फक्त म्हणते एकटं दोघं राहिल्यानं काहीच होणार नाही, बरोबर आहे. तू एकटं राहण्याने तुझा काही फायदा नाही, मी एकटं राहण्याने मला पण काही फायदा नाही. मग आपण एकत्र होऊयात. एकत्र झालं की बघ, ते म्हणलो नाही बुवा मला जमत नाही, म्हणले तू काहीच करू नको सगळा संसार मी करते. आणि अशा अर्थाने संयोग झाला. आणि संयोगातून मग स्वस्वामी शक्त्यो स्वरूपोपलब्धी हेतु संयोग. आपल्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी, आपल्या शक्तीची पारख करण्यासाठी दोघांनी संयोग केला. आणि पुन्हा संयोग करून म्हणजे काय केला? भोग घेतला. संयोगातून काय प्राप्त झालं? भोगार्थम. बघा, भोग घेण्याने काय कळालं? पुरुषाचं गुण कळाले, प्रकृतीचे गुण कळाले. आणि नंतर नको बाबा आता बस झाला, आता खेळ बस झाला, कंटाळा आला आता खेळायचा, त्रास व्हायला लागलाय, बरं का, खेळाचा त्रास व्हायला लागला. त्यावेळेस काय म्हणले? आता आपापलं स्वरूप आपण बघू, बरं का. एकटं होतं त्यावेळेस स्वरूप कळत नव्हतं. हा, आता आपण आपलं स्वरूप बघू. आलं लक्षात? हा, तू कसा आहे मी कसा आहे, दोघांचं भांडण व्हायला लागलं, खूप भारी आहे. मग म्हणले एक आपण आपली शक्ती पण पारख करू आणि आपलं स्वरूपही परत पाहू. कारण अगोदर जे अव्यक्त असताना जे बाजूला होते त्यावेळेस स्वरूप पण कळत नव्हतं. आणखी एक उदाहरण घेऊयात. म्हणजे आपण पाहूयात, उदाहरण घेऊयात आपण की सुखामध्येच माणसाला सुख कळत नाही, पण दुःख प्राप्तीनंतर झालं सुखाचा आनंद येतो, बरोबर आहे. उपाशी माणसाला मिळालेली भाकर गोड लागते आणि ज्याला पंचपक्वान्न मिळाले त्याला ते पक्वान्नामध्ये आनंद येत नाही. आलं लक्षात? हो सर. हो सर. बरं का. नित्यमुक्ताला मुक्तीचा आनंद घेता येत नाही. पुरुष वेगळा होता, तो मुक्त होता, परंतु त्याला मुक्ततेचा आनंद मिळत नव्हता. तो मुक्त, त्याला बद्धता काय माहिती नव्हतं. बरोबर आहे का. जे कष्ट करतात त्यांनाच पैशाची किंमत कळते, आपण म्हणतो ना, कसं कसं कमवावं लागतं असं म्हणतो ना आपण व्यवहारामध्ये. मग अगोदर त्यांनी संयोगातून आपली शक्तीची पारख केली, शक्तीचा अनुभव घेतला आणि आपल्या स्वरूपाचा आनंद घेण्यासाठी बाजूला झाले. आलं लक्षात? म्हणजे दोन्ही भोग अपवर्गार्थम. संयोग कशासाठी झालेला आहे? भोगासाठी पण आणि अपवर्गासाठी सुद्धा. म्हणजे स्वस्वामी शक्ती. मग आधीच अपवर्ग होता नाही, अपवर्ग नव्हता अगोदर, आपापल्या कारणामध्ये होते सगळे.
त्यावेळेस दोघांनाही काही कळत नव्हतं ना, स्वतःची शक्तीची जाणीवच नव्हती. मग स्वतःची शक्तीची जाणीव करण्यासाठी संयोग झाला, संयोगातून एवढा सृष्टी विस्तार झाला आणि तदनंतर त्याच्या नंतर स्वरूपोपलब्धी करण्याच्या हेतूने संयोग झाला. ठीक आहे, आपण इथे थांबूया. स्वस्वामी शक्ती स्वरूपोपलब्धी हेतू संयोग, संयोगाचं कारण आपल्याला कळालेलं होतं. आता त्या संयोगाचा हेतू आणखी परत सांगितला जाणार आहे आणि आपण हळूहळू अष्टांग योगाकडे अग्रेसर होणार आहोत. अष्टांग योग कसा सुरू होतो ते आपण पाहूयात. आपण काय पाहिलं आता? आपण 18व्या सूत्रात काय पाहिलं? एका वाक्यात 18वं सूत्र पाहिलं आपण. काय? प्रकाश क्रिया स्थितिशीलम भूतेंद्रियात्मकम भोगापवर्गार्थम दृश्यम. दृश्याचं स्वरूप पाहिलं. आता दृश्याचं अवस्था स्वरूप भेद पाहिले. विशेषा विशेष लिंग मात्रा लिंगानी गुणपर्वानी. विशेष 16, अविशेष 6, लिंग मात्र 1, अलिंग 1. किती झाले? 24. 1 न कार्य न कारण पुरुष किती झाले? 25 संख्यानुसार. आणि योगानुसार 1 वाढलं. किती कोणतं? ईश्वर. 26 झाले. असं गणित करायचं आता ते. ठीक आहे. मग त्यानंतर दृश्य सांगितल्यानंतर दृष्टा दृश्य मात्रा शुद्धोपी प्रत्ययानुपश्याः. दृष्टा पुरुषाचं स्वरूप सांगितलं गेलं 20व्या सूत्रामध्ये. दृष्टा कसा आहे, हा दृष्टा पुरुष कसा आहे हे सांगितलं गेल्याच्या तदनंतर पुढे सांगितला तदर्थ दृश्येव दृश्यस्यात्मा. प्रकृती आणि पुरुषाच्या हे भोग आणि अपवर्ग मुक्ती हेतूसाठीच संयोग होतो हे पुढे सांगतात. कृतार्थम प्रतिनष्टम अप्यनष्टम तद अनन्य साधारणत्वात. हे दृश्य म्हणजे प्रकृती मुक्त झालेल्या व्यक्तीसाठी नष्ट झालेली असते. ह्याचा विस्तार खूप केलाय बघा आपण. जे कृतार्थ झालेले आहेत त्यांच्यासाठी नष्ट होते, परंतु अपि अन्य अनष्टम तद अन्य साधारणत्वात. इतरांसाठी मात्र ती राहते अशाच प्रकारे. ठीक आहे, असं सांगितलं. पुढे सांगतात आता ह्या प्रकृती आणि पुरुषाचा संयोग का झाला त्याचं कारण काय आहे. कारण सांगतात स्वस्वामी स्वशक्ती आणि स्वामी शक्ती या दोन्हीच्या स्वरूपाची प्राप्ती करण्यासाठी या दोघांचा संयोग झाला हे सांगितलं. आणि इथे आपण विषय थांबवलेला आहे. आता पुढे जाऊया 24व्या सूत्रापासून उद्या. ठीक आहे, थांबूया आपण. सर